आज आपण करणार आहोत कटोरी ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि माप कसे घ्यायचे ते पण सांगणार आहे व्यवस्थित असं. तर आपण म्हणजे डायरेक्ट पेपरवर सुद्धा आपण कटिंग करणार आहोत आणि डायरेक्ट कटिंग कशी करायची, कटोरी कशी वाढून घ्यायची हे पण एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. कारण 25 वर्षाचा अनुभव आहे, त्या अनुभवातून मी जे शिकले ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते पण एकदम परफेक्ट गिऱ्हाईकाचं ब्लाऊज आहे, स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचायचा आहे. एकदम परफेक्ट माप घेऊन आपण कटोरी कशी वाढवायची ते सुद्धा व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित सांगणार आहे. आणि तुम्हाला दिवाळीपर्यंत तुमचं ब्लाऊज तुम्हाला शिवून घालायचं आहे, असा हा आपला क्लासचा उद्देश आहे. आणि जेणेकरून सगळ्यांना ज्या क्लासमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित असं हे ब्लाऊज टिचिंग पाहिजे, कटिंग पाहिजे आणि फिटिंग पण पाहिजे, तरच तुम्हाला समजेल, नाही तर समजणार नाही. तर आपण आता सुरुवात करणार आहोत माप घ्यायला आणि एकदम परफेक्ट हे गिऱ्हाईकचं ब्लाऊज आहे आणि आपण माप व्यवस्थित असे घ्यायचे आहेत. तर आपण सुरुवात करूया मापापासून. तर आपण सर्वप्रथम उंची घेणार आहोत. तर उंची आहे आपली 15.5 आहे. 15.5 तर 16.5 आपल्याला ठेवावं लागणार, कारण 1 इंच कोणत्याही ब्लाऊजमध्ये तुम्हाला 1 इंच वाढून घ्यायचं आहे. तर आपण इथं 15.5 ठेवणार आहोत उंची. पावणे 16 आपल्याला उंची वाढून ठेवायची आहे. आणि आता गळा तुमचा जर 8.5, 9, 9.5, 10 असेल, 11 असेल, तर तुम्हाला गळा आणि शोल्डर आपल्याला किती घ्यायचा आहे? 5 ठेवायचा आहे. आणि हा फॉर्म्युला सगळ्या ब्लाऊजसाठी आहे. 30 नंबर असेल, 32 असेल, 34 असेल, 36 असेल, 40 असेल, डोळे झाकून तुम्हाला गळा आणि शोल्डर 5 इंच ठेवून द्यायचा आहे. आपल्या याचा गळा 9.5 ठेवणार आहोत आपण, म्हणून आपल्याला इथं आपण गळा आणि शोल्डर 5 ठेवणार आहोत. 2.25 आपलं गळा रुंदी येणार आहे आणि बाकीचं जे 3.25 उरतं ते आपण शोल्डरमध्ये ठेवणार आहोत. आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे मोंढा आणि गळा. आता आपण गळा खोली कशी मोजायची, आता हे आपण हे ब्लाऊज ठेवलेलं आहे. तुम्ही जर हे ब्लाऊज असं जर ठेवलं तर आपण गळ्याचं माप परफेक्ट कसं घेणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे. बरेच जण काय करतात, हे असं धरून गळ्याचं माप घेतात. पण हे गळ्याचं जर माप जर असं धरून तुम्ही घेतलं तर याचा किती 6-7 इंच, 7.5 इंच गळा म्हणजे खोली वाढती. तर तुम्ही तसं न करता फक्त तुम्हाला काय करायचंय, हा मोंड्याचा भाग आणि या मोंड्याचा भाग फक्त आपल्याला या प्रकारे करून घ्यायचा आहे, म्हणजे तुमचा गळा परफेक्ट येणार आहे. तर 6.5 इंच समज तुमचा गळा 6.5 येणार आहे. त्या प्रकारे तुम्ही या प्रकारे जर केला तर 6.5 आपला गळा येणार आहे. तर आपण हे 6.5 गळा घ्यायचा आहे आणि आपल्याला मोंढा मोजायचा आहे. आता मोंढा मोजताना सुद्धा तुम्हाला असं करायचं नाहीये, ब्लाऊज कधीच असं करायचं नाही. असं केल्यावर तुमचा जवळजवळ मोंढा 6.5 येतो जर असं केलं तर असं न करता व्यवस्थित तुम्हाला असं करून घ्यायचंय. ब्लाऊज असं असलेलं हे असं करून घ्यायचंय, असं, आणि हे असं गोल आकार हे करून घ्यायची. बाहीचा आकार आपल्याला या प्रकारे आपण जसाच कट करतो तसाच आपल्याला हा आकार घ्यायचा आहे. असा घ्यायचा नाही, हे असं घ्यायचं आहे. बाहीचं थोबड वर करायचंय आणि हे व्यवस्थित आता हे आपण मोंढा मोजायचा आहे. तर आपला मोंढा आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. मोंढा करेक्ट आपला 5 आलेला आहे. मोंढा करेक्ट आपला 5 आलेला आहे. तर आपण हे 5 आला तेवढाच ठेवायचा आहे, कारण या ब्लाऊजची छाती मोठी आहे आणि हात खूप छोटे आहेत. त्यासाठी आपण मोंढा मात्र 5 ठेवायचा आहे आणि समोरचा गळा 6.5 ठेवायचा आहे. आता हे झाले माप. आता आपण माप व्यवस्थित करून घेऊया करेक्ट. आता आपण हा झाला गळा. आता आपण छातीचं माप. आता तुम्ही एक साइड जरी घेतलं तरी काही फरक पडत नाही. हे पाहू शकता, ही बटन पट्टी आहे, म्हणजे हुक पट्टी आहे. त्या हुक पट्टीला टेप लावायचा आहे बरोबर, आणि जिथं तुमचा मोंढा आहे तिथपर्यंत तुम्हाला. तर आपला आलेला आहे 10 इंच. असं घेतलं तर 9.25, आणि करेक्ट मोंढ्यावर जर घेतलं तर 10 इंच आपल्याला आलेला आहे. आणि समज जर तुम्हाला विश्वास येत नसेल, वाटलं बाबा कमी जास्त होईल, तर काय करायचं, हे हुक सगळे लावून घ्यायचे आहेत. हे हुक लावून घेतल्यावर तुम्हाला हे मात्र हे असं या मोंढ्याचं इथं पकडायचंय, इथं, आणि हे इथं पकडायचंय. पाहू शकता
करेक्ट आलं आपलं 10, म्हणजे तसं मोजलं तरी 10 आलं आणि असं मोजलं तरीही 20 आले. त्याचा दुसरा भाग करायचा म्हणजेच 10 आलेला आहे. छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे 10 इंच. तर आपण इथं 10 इंचावर एक खूण करून घेऊया. आणि आता आपल्याला आता मोंढा आपण ड्रॉ करून घेऊया. पूर्ण ब्लाऊज आपण आता आखून घ्यायचा आहे. आणि आपल्याला 1 इंच छाती इथं आता हे परफेक्ट माप झालेले आहेत. आपल्याला आपण 1 इंच वाढून घेणार आहोत किंवा 1.5 इंच सुद्धा मार्जिन वाढून घेऊ शकता. कारण तुम्ही नवीन असाल, कमी जास्त कुठं कट छाट जर झालं तर तुम्हाला मार्जिन, नवीन लोकांना मार्जिन जास्त लागते, तर तुम्ही 1.5 इंचही घेऊ शकता मार्जिन. आता हे पाहू शकता आपलं हे पूर्ण असं हे ड्रॉ झालेलं आहे. आणि आता आपण हे कट करून घेऊया म्हणजे पेपर आपल्याला व्यवस्थित फिरवता येईल. आता आपण मागचा आपल्याला 1 इंचाचा खड्डा द्यायचा आहे आणि हे इथून द्यायचं आहे. आता काय करायचं, हे जे भाग आलेला आपलं 5 इंच आलेलं आहे त्याच्या अर्ध करायचं, हे अर्ध करायचं आणि हे इथं ठेवायचं अर्ध. आणि कुठून आपल्याला आपलं हे झाले सुरू तिथून आपण आकार देऊन टाकायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत, तुम्ही त्या फॉलो करायच्या या कटिंगमध्ये. म्हणजे तुमचं पुढचं जे ब्लाऊज आहे ते एकदम परफेक्ट येईल. तर आता आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण गळ्याचा आकार द्यायचा आहे तुम्हाला. गोलाकार. आता इथून हा समोरचा जो खड्डा आहे तो अर्ध्या इंचावर द्यायचा आहे आपल्याला. तर हे अर्ध्या इंचावर आपण समोरचा खड्डा देणार आहोत अशा प्रकारे. आता आपल्याला नेहमीप्रमाणे आपण किती क्रॉसपट्टी, कोणतंही आता तुम्हाला कोणतंही ब्लाऊज असो, क्रॉसपट्टी 2.5 आणि 3च घ्यायची. म्हणजे कटोरी जी आहे, म्हणता बरे एक कमेंट्स होती की माझी क्रॉसपट्टी वर सरकती, तर ती का सरकती, तर त्याचे कारण पण सांगितलेले आहेत. तर ती का सरकती, तर तुम्ही जर क्रॉसपट्टी जर जास्त मोठी घेतली तर तुमचं अर्ध कटोरीमध्ये क्रॉसपट्टी जाती वर. त्याच्यासाठी तुम्ही 2.5 आणि 3 ठेवायची आहे. आता हे झालं आपलं 2.5 आणि 3, ही 2.5 आणि ही 3. आता ही झाली मार्जिन. आता आपण आता हे किती नंबरचं ब्लाऊज असेल, तर हे आहे 36 नंबरचं ब्लाऊज असेल. हे किती 36, कारण 36 जर तुम्ही जर अंगावर माप घेतले तर ह्याचं येणार आहे 36. 36 मध्ये 4 मिळवावं लागतं. ते सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अंगावर माप घेतल्यावर काय काय तुम्हाला ऍड करावं लागतं, ब्लाऊजवर घेताना कसं असतं आणि अंगावर घेतल्यावर कसं असतं, ते सगळं यामध्ये मी तुम्हाला काही सांगणार नाही, कारण तुमचा गोंधळ होईल, त्यासाठी सांगणार नाही. तर आपण कटोरी रुंदी ठेवणार आहोत 6 इंच, कारण ब्लाऊजची कटोरी आहे. आता हे तुम्हाला बऱ्याचदा काय होतं, 6.5 कटोरी रुंदी आहे. किती 6.5, तर आपण इथं 6च ठेवलेली आहे. 6 इंच ठेवून द्यायचं. समज जर 6.5 ठेवलं तर तुमचा आकार लई असा येतो, त्यासाठी आपण 6च ठेवणार आहोत. आणि आपण हा जो हे आपण सरळ मारून घ्यायचे, हे कटोरीसाठी सरळ मारून घ्यायचे. आणि आपल्याला गळ्यापासून जायचंय वर 1 इंच, 1 इंच वर जायचंय. आणि समोरचा जो खड्डा आहे तिथून आपल्याला 2.25, किती 2.25 वर आपल्याला कटोरीचं अंतर किती ठेवायचं आहे 2.25. प्रत्येकाने आता आपल्याला आकार देताना मात्र आता आपण इथून इथं 2.25 दिलेला आहे. हा नेहमी लक्षात ठेवायचं, कोणतंही तुमचं 34, 32, 36, 40, 38 कोणतंही असो, हे आकार मात्र 2.25 आलेलाच पाहिजे तुमचा. आणि गळ्यापासून वर मात्र तुम्हाला 1 इंच वर जायचं आहे. किती 1 इंच वर जायचंय. समज तुमचा गळा खूपच छोटा आहे तर कटोरीचा आकार सुद्धा तसाच असा लांबोळा येतो. तर आता हा 6.5 आहे, त्याच्यामुळे त्याचा व्यवस्थित आकार येणार आहे. आणि फक्त ना फक्त आकार हे डॉट डॉट करत जाणार मी, कारण व्यवस्थित आता फक्त कटोरीचा आकार आपण व्यवस्थित घ्यायचा आहे, कारण आपण कटोरी 6 इंच ठेवलेली आहे. ही 6, तुम्ही जर 5 ठेवली असती तर हा जो भाग आहे तो खूप उरतो आणि मार्जिन या साईडला, बऱ्याच जणांची मार्जिन या साईडला खूप उरती.
ती का उरती, तर तुम्ही कटोरी जर 5 ठेवली आणि बाकी जर मोजून कटोरी तुमची 6 असेल, तुम्ही 5 ठेवली, तर 1 इंच मार्जिन तुमची यामध्ये उरती आणि मग तुम्हाला नंतर कपडा पण जास्त लागतो आणि फिटिंगला पण त्रास होतो. तर त्यासाठी कटोरी आहे तेवढी अर्धा इंच कमी करू शकता, पण आहे तेवढी याच्यामध्ये 6 पर्यंत ठेवू शकता. 5.5 5 पासून सुरुवात होते कटोरी, 5 5.5 6 अशी कटोरी सुरू होते आणि 40 नंबरची तर 6.5 7 कटोरी असते. पण तेवढं ठेवायचं नाही कटिंगमध्ये तुम्ही नंतर इथं मात्र कटिंग झाल्यावर हे सुद्धा कट करू शकता, कारण तुम्हाला जर मार्जिन जास्त वाटत असेल तर तुम्ही ही सुद्धा इथं सुद्धा कट करू शकता. या साईडला सुद्धा कटिंग झाल्यावर, म्हणजे ज्यावेळेस तुमची कटिंग झाली त्यावेळेस तुम्ही इथं सुद्धा कट करू शकता, म्हणजे तुमची ही मार्जिन आणि ही मार्जिन तुमची बरोबर इक्वल होईल. तर तुम्ही आता आपली कटोरी आपण ह्या ब्लाऊजची किती मोजलेली आहे, 6.5 आहे. तर मी पण हे जे मार्जिन हे जे आहे एक्स्ट्राचं, कारण इथून कटोरी घेतली ही खूप लांबोळी दिसते आणि आकार व्यवस्थित दिसत नाही, त्यासाठी आपण आणि हे मी नंतर कट करून टाकणार आहे. हे इतकं आपण कट करून टाकायचं, म्हणजे जी आपली ही एवढी जी मार्जिंग आहे ती परफेक्ट येते. ही आपली मार्जिंग आहे आणि आपली ही कटोरी तयार होणारा भाग आहे तो व्यवस्थित येतो. तर इतक्या सोप्या पद्धतीने हे मी कट सांगितलेला आहे. आपला गळा 6.5 आहे, गळा खोली 6.5 आहे. हे आपण हे समोरचा खड्डा जो आहे तो अर्धा घेतलेला आहे, म्हणजे इथून तुमचं 1 इंच आपण तुमचा आता इथं मात्र तुम्हाला गळा जर बंद असेल, बोटनेक असेल, तर तुम्हाला 1.5 इंच घ्यावं लागतं. इथून इथपर्यंत 1.5 इंच घ्यायचं आहे आणि गळा जर तुमचा 8.5च्या पुढं असेल तर तुम्हाला ह्या खड्ड्यापासून इथपर्यंत मागची जी खोली आहे, म्हणजे खड्डा आहे तो 1 इंचाचाच घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा नाही. तर अशी ही आपली आजची परफेक्ट अशी ही कटिंग आहे. आपण कटोरी 6 ठेवलेली आहे तयार. आता आपण कट करून घेऊया, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि ही कटोरी आपण कशी वाढवायची हे सुद्धा मी तुम्हाला एकदम परफेक्ट, आणि कोणत्याही ब्लाऊजला तोच फॉर्म्युला वापरायचा. तुमचं किती छोटा असो मोठा असो त्या पद्धतीने तुम्ही वाढून घ्यायचं, म्हणजे तुमची कटोरी कधीच कमी जास्त होणार नाही. आता आपण हे कट करून घेऊया. हा झाला व्यवस्थित आपला फ्रंट. ही आहे आपली, हा आहे मागचा भाग. आता तुम्हाला कटोरी कशी वाढून घ्यायची, एकदम सोपी पद्धत आहे, एकदम सोपी. म्हणजे कुठंच तुम्हाला कमी जास्त करायचं नाही, कुठंच तुम्हाला बरेच जण इथून इथं घ्या, इथून इतकं घ्या, अर्धा घ्या, पाऊण घ्या, अजिबात नाही. एकदम सरळ असं मी सांगणार आहे की तुम्हाला समजेल. कोणीही म्हणजे कितीही नवीन असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये समजणार आहे. तर आपण ही जी कटोरी आहे आपण ही आखून घ्यायची अगोदर, आणि नेहमी कटोरी मात्र क्रॉसमध्येच टाकायची आहे कपड्यावर. आता मी इथं सुद्धा क्रॉसमध्ये आखून घेते, कारण तुम्हाला समजेल आपण काय काय केलेलं आहे. आता ही आपली मेन कटोरी झाली, ही परफेक्ट आपली मेन कटोरी झाली. आता आपल्याला ही कटोरी आहे आपली 9.5 इंच आहे. आपण इथं किती कापलेली आहे, 6 इंच कापलेली आहे. आता कटोरी वाढवताना सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्याला खाली 1.5 इंच यायचं आहे. खाली किती यायचं आहे, 1.5 इंच आपण घ्यायचं आहे वाढून. इथं आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र कटोरी आपली 6.5 आहे. आपण इथं 6 कापली होती. समज जरी तुम्ही 6.5 कापली तरी चालेल, कारण मी हा जो भाग आहे तो कट करून टाकलेला आहे अर्धा इंचाचा. तर आपल्याला तो अर्धा इंच आपण इथं घेणार आहोत, तो अर्धा इंच आपण इथं घेणार आहोत. तर 1.25 इथं आणि 1.25 इथं, म्हणजे आपल्याला करेक्ट आपली 6.5 तयार होणार आहे कटोरी. आता आपण हा भाग इथून इथं 1.25 घेतली, इथून इथं 1.25 घेतली. आता आपण इथून आपली 1.5 इंच आलेली खाली, आणि आपल्याला फक्त इथं 1/2 इंच शिलाई ठेवायची आहे. शिलाई मार्जिंग, म्हणजे तुमचा गळा कधीच मोठा होणार नाही. आणि इथं सुद्धा आपल्याला 1/2 इंच शिलाई ठेवायची आहे. इथं 1/2 इंच, इथं 1/2 इंच. आणि तुम्हाला फक्त ना फक्त आता हे आपण हे मारलेली आहे. आता ते वाढून सगळं व्यवस्थित, तुम्हाला परत झंझटच नाही काही मोजायचं ठेवलेली. डायरेक्ट तुम्ही असं रेष मारून घ्यायची. आणि इथं मात्र तुम्हाला
या ठिकाणी मात्र वाढवत वाढवत जावं लागतं. या ठिकाणी आता तुम्हाला म्हणजे तुम्ही बरेच जण म्हणजे इथं एवढं घ्या तिथं एवढं घ्या तसं न करता हा आकार जो आहे तो वाढवत वाढवत खाली ह्या याला मिळवायचा आहे. म्हणजे आपले ही पाव इंच शिलाई वाढवत वाढवत आपण खाली आलेलो आहे. आणि इथून मात्र आता आपल्याला हे या ठिकाणी काज बटन पट्टी आहे या ठिकाणी सरळ यायचं आहे. इथं तुम्हाला वाढून घ्यायचं नाही, पण या ठिकाणी मात्र 1 इंच खाली यायचं. 1 इंच खाली यायचं आहे तुम्हाला, कारण आपल्या कटोरीचा जो आकार आहे तो आपण 1 इंच खाली घेणार आहोत. तर आपली कटोरी कशी येणार आहे, अशी या प्रकारे आपली कटोरी आपण. तर ही कटोरी अशी येते परफेक्ट, अजिबात कमी जास्त होत नाही. आणि कोणतंही ब्लाऊज असो याच प्रकारे तुम्हाला काहीच मोजायचं नाही, डायरेक्ट ही लाईन खाली वाढायची आणि याला मात्र हा आकार फक्त वर पाव इंच करत करत जिथं आपण डॉट केलेला आहे, इथं आपण डॉट केलेला होता त्या डॉटवर यायचंय. अजिबात कमी जास्त होत नाही. तर ही खूप सोपी पद्धत आहे, खूप सोपी. आता तुम्हाला जर वाटत असेल आपली कटोरी छोटी झाली मोठी झाली, डायरेक्ट तुम्ही काय करायचंय, हे अंतर मोजायचं. समज तुम्हाला जर वाटत असेल की आपली कटोरी छोटी होती का मोठी, आता इथं किती आलेलं आहे 7, तर आपण इथं मोजायचंय आपलं किती येणार आहे. आता हे पहिलं आपलं शिलाई मार्जिन धरून 7.5 आलेलं आहे. म्हणजे आपली इथं पाव इंच म्हणजे अर्धा, इथं पाव इंच शिलाई गेलेली आहे. आपली 7.5 आपली कटोरी आलेली आहे. आणि तयार तिथे किती आहे 7 आहे आणि इथं किती 7.5 आलेली आहे. म्हणजे आपली कटोरी परफेक्ट आहे. आता हे आकार परफेक्ट आहे का कसं बघायचा, तर आपण हा जो फ्रंट आहे आपला तो आपण काय करायचंय, आपलं बरोबर झालं आहे की नाही आपण चेक कसं करायचंय, की हा जो पाव इंच आपण आकार ठेवलेला आहे तो फक्त इथं लावायचा, आपल्याला या ठिकाणी लावायचा आणि या ठिकाणी आपल्याला चेक करायचंय की आपली कटोरी बरोबर आली की नाही, कमी पडली की काय ते आपल्याला कळतं. तर आपण हे इथं आपण व्यवस्थित असं हा जो फ्रंट आहे तो आपण इथं ठेवून द्यायचा आहे, पाहू शकता. आणि तुम्हाला जर आकार येत नसेल तरी तुम्ही हा फ्रंट जरी इथं ठेवला आणि जरी आकार व्यवस्थित करून घेतला तरीही परफेक्ट तुमची कटोरी आपण, कारण यापासून 1 इंच खाली आलेलो आहे. त्याच्यामुळे हे जे अंतर आहे ते आपल्याला इथून यापासून 1 इंच आपल्याला कटोरी जास्त लागते. त्याच्यासाठी आपण आता हा आकार समज इथून असा येईल, कारण इथून आपल्याला 1 इंच आकार जास्त. आणि पाहू शकता या प्रकारे तुम्हाला फ्रंट ठेवून सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. जास्त म्हणजे हे न लावता असा फ्रंट ठेवायचा व्यवस्थित, कारण आपण गोल आकाराने कटोरी कट केलेली आहे आणि तोच आकार ठेवायचा आणि कट करायची. फक्त तुम्हाला हे जो आकार आहे, हा जो अंतर आहे तो मोजायचा इथं आणि त्या आकाराने आपल्याला कटोरी ठेवून द्यायची. म्हणजे तुमची परफेक्ट अशी ही शिलाई मार्जिन सहित कटोरी तयार होती. तर ही इतकी सोपी पद्धत आहे की आता आपल्याला तुमचा कटोरी पॉईंट कसा येणार आहे, आता वरून आपण 3.5चा 3चा 3.25चा 3.5चा टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर आपण इथून आपल्याला आता हे जे अंतर आहे इथून आपल्याला 1.5 इंच आणि इथून खाली 1.5 इंच, सगळ्यात सोपं. ह्या रेषेपासून 1.5 इंच जायचं आणि ह्या रेषेपासून 1.5 इंच आपण केलेलंच आहे. बरोबर तुमची कटोरी येऊन जाते. तर आपण काय करणार आहोत, इथून आपल्याला आता आपण किती इंचाचा आपल्याला टक्स द्यायचा आहे, तर आपल्याला द्यायचा आहे 3 इंचाचा टक्स द्यायचा आहे. आता आपण ही रेष एकदम सरळ मारून घेणार आहोत. हे झालं आपलं सरळ. आणि आपण आता हे इक्वल करून घ्यायचंय आपल्याला 9.5च्या. आता इथं आपलं 4.5 यायला पाहिजे, इकडं आपलं 4.5 यायला पाहिजे. तर आपलं पॉईंट थोडासा आपण इकडं घेऊया म्हणजे बरोबर येऊन जाईल. आता इथून आपल्याला हा जो पॉईंट आहे करेक्ट, तर आपल्याला 1.5 इंचावर ठेवायचा आहे. किती 1.5 इंचावर, म्हणजे आपलं इथून हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे आपली 3 इंचाचा पॉईंट येणार आहे. टक्स पॉईंट किती 3 इंचाचा येणार आहे आणि तो असा येणार आहे. पाहू शकता हा आपला टक्स पॉईंट राहणार आहे. आणि आपली शिलाई मार्जिन इथं 1.5 इंच जाणार आहे आणि इथं 1.5 इंच जाणार आहे. तर अशी आपली कटोरी तयार होणार आहे 3.5 इंच. तर असा हा पॉईंट इथून खाली 1.5 इंच, इथून वर 1.5 इंच, असा आपण न मोजलं तरी पण तेवढंच येणार आहे तुमचं, कारण आपण 3चा टक्स घेत असतो. तर ही झाली परफेक्ट कटोरी वाढवण्याची पद्धत. आता नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं, कारण फक्त सगळे मापं असतात, कटोरी कशी वाढवायची हेच कळत नाही. तर आपण
कटोरी कट करून घेऊया. तर ही झाली व्यवस्थित आपली कटोरी वाढून घेतलेली, कारण आपली कटोरी 9.5 तयार आहे. आता आपण डायरेक्ट कपड्यावर कसं कट करायचं याच व्हिडिओमध्ये मोठं होणार आहे नक्कीच, पण तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नाहीतर पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कपड्यावर कटोरी कशी काढायची, कारण एक साथ म्हणलं की खूप गोंधळ होतो. त्यासाठी आपण हे फक्त कट करून घेऊया आणि पुढचा व्हिडिओ मात्र तुम्हाला डायरेक्ट कटोरी कशी काढायची हे मी सांगणार आहे. तर आपण हे परफेक्ट असं हे आखून घ्यायचं आहे. आणि नक्कीच तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही विचारायचं आहे, कारण आपल्याला तुम्हाला समजेपर्यंत आपण शिकवणार आहोत. आणि तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही नक्की शेअर करायचे आहे. आणि इथं मात्र 1/2 इंच शिलाई तुम्हाला शिलाई मार्जिन ठेवायची आहे कटोरी जोडायला. हे मात्र विसरायचं नाही, नाहीतर तुमचा हा जो आहे अंतर तो खूप कमी होईल आणि ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला इथं 1/2 इंच शिलाई, फक्त कटोरी जिथं जोडतो तिथं तुम्हाला 1/2 इंच शिलाई ठेवायची आहे, बाकी ठिकाणी नाही. 1/2 इंच शिलाई आपण ठेवून दिलेली आहे इथं, आणि आलेली कटोरी आपण इथं चॉक थोडासा काळपट आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत आहे की नाही. थोडंसं डार्क करून घ्यायचंय, पाहू शकता. ही झाली आपली परफेक्ट कटिंग. आणि पुढची कटोरी डायरेक्ट तुम्हाला कपड्यावर कसं वाढून घ्यायचं ते मी शिकवणार आहे. आजचा व्हिडिओ आपण इथंच यामध्येच संपूया. पूर्ण आपण कटोरी आणि बाही कशी कट करायची ते सुद्धा दाखवणार आहे. आता हे आपण अस्तर परफेक्ट करून घेतले. आता याच्यावरून आपण ब्लाउज पीस कट करणार आहोत. आणि हेच माप कोणत्याही म्हणजे हेच नियम चालतात. तुम्ही कोणतेही ब्लाऊजचं कट करू शकता. कोणतीही म्हणजे 34 असेल, 36 असेल, 32 असेल, सगळा फॉर्म्युला हाच आहे. फक्त माप कमी जास्त होतात, बाकी सगळं हेच वापरावं लागतं. आता आपण बाहीची कटिंग करूया. आता याची बॉडी मोठी आहे ना, हात छोटे आहेत, त्याच्यामुळे याचा मोंढा छोटा आलेला आहे. तर आपण काय करायचं, हे जे आहे अंतर हे आपण चेक करायचं. हे असं, हे रुंदी आपण ब्लाऊज उलटं करायचं, हे उलटं करायचं आणि असं टाकून द्यायचं. म्हणजे तुम्हाला नो टेन्शन, जुनं ब्लाऊज पाहूनच तुम्हाला कळून जाईल की आपण बाही रुंदी किती घ्यायची. आता आलेल्या बाहीमध्ये आपण आता बाही माप पावणे 12 आपली बाही लांबी आहे, 12.5. तर आपण 13.5 ठेवून द्यायचंय. 1 इंच जास्त, फक्त 4 इंचाचा उतार द्यायचा आहे, कारण बाही लांब आहे. आता तो उतार 4 इंचाचा का द्यायचा, तर तुम्ही जर उतार 3चा जर दिला तर तो जो अंतर आहे लांब बाहीला 4 इंचाचा उतार का द्यायचा, तर तुमचं हे जे अंतर आहे ते वाढतं. त्यासाठी आपण 4 इंचाचा उतार इथं दिलेला आहे. आणि जर कमी जर दिला तर तुमचा कपडा इथं असा गोळा होतो आणि पाठीमागून चोळ येतो. त्यासाठी तुम्हाला 4 इंचाचा उतार इथं कंपल्सरी द्यायचा आहे, कारण याचा दंडघेर खूप छोटा आहे, म्हणून आपण इथं 4 इंचाचा उतार दिलेला आहे. दंडघेर खूपच छोटा आहे, 4.5 इंचच आहे दंडघेर. याचा मोंढा आपण पाहूया.
म्हणजे याचा मोंढा किती आलेला पाहूया. 8.5 इंच मोंढा आहे आणि आपली फिटिंग करेक्ट अशी येणार आहे. या पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग येणार आहे. मोंढा 8.5 आहे, दंड 13.5 म्हणजे 4.5 आहे. तर त्याच्यासाठी मी 4 इंचाचा उतार दिलेला आहे आणि ही एक्स्ट्राची मार्जिन कट करून टाकायची आणि 1.5 ते 2 इंच तुम्हाला सरळ यायचे, कारण आपली ती आपण एक्स्ट्राची मार्जिन आहे फिटिंगसाठी. आता इथं कपडा थोडासा कमी आहे, त्याच्यामुळे मी या साईडने आपल्याला समोरचा खड्डा या साईडने घेऊया. हा झाला समोरचा खड्डा आणि ही झाली सेंटर. आता आपल्याला क्रॉस पट्टी काढायची, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण होणार आहे. आता क्रॉस पट्टी मागच्या आता नेहमी हे इथं तुम्ही लक्षात ठेवायचंय, क्रॉस पट्टी काढताना मात्र 1 इंच एक्स्ट्रा काढायची आहे तुम्हाला, कारण शिलाई मागच्या भागापेक्षा समोरचा भाग 1 इंचानी एक्स्ट्रा कट करावा लागतो. म्हणजे आपल्याला इथं पाठीमागून फक्त शोल्डर आणि पाठीचाच भाग आहे, इथं मात्र तुम्हाला 2 खालून आणि वरून क्रॉस पट्टी जोडावी लागते. तिथं तुमचं जास्तीचं अंतर जातं, म्हणजे कपडा लागतो. त्यासाठी 1 इंच आपण क्रॉस पट्टी मध्ये वाढून घेतलेला आहे आणि एकदम परफेक्ट आपली ही कटिंग झालेली आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आणि इतक्या सोप्याने सांगितलेलं आहे. आणि आपल्या क्लासचा आजचा 6वा दिवस होता. परफेक्ट अशी ही गिरायकाचंच ब्लाऊज आहे आणि हे आहे ब्लाऊज. त्याच्यावर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कटिंग कशी करायची. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया, कारण खूप मोठा झालेला आहे. पण शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल.